प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि वचन 9 ते 12 ही वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय वचन 9 ते 12 सर्वांच्या परिचयाचा असा भाग आहे आणि तो आम्ही वाचणार आहोत. पहिल्यांदा ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 9 to 12. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे. तोच येशू जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. मग यरूशलेम जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतून नामे डोंगरावरून ते यरूशलेमात परत आले. या ठिकाणी आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचं जे स्वर्गारोहण आहे ते आम्ही पाहत आहोत आणि त्याचा उल्लेख 12व्या वचनामध्ये केलेला आहे. तिथे असं म्हटलेलं आहे की मग यरूशलेम जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतून नामे डोंगरावरून ते यरूशलेमात परत आले. अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही असं पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या शिष्यांसोबत आहे. 500 पेक्षा अधिक लोक आहेत त्यांच्या बरोबर प्रभू श्री ख्रिस्त या जैतून डोंगरावर आहे. हा जैतून डोंगर जो आहे तो प्रभू श्री ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून किंवा त्याचे जे शिष्य आहेत यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असा आहे. जुन्या करारामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तो उल्लेख प्रामुख्याने आम्हाला दुसऱ्या शमूएलाचा 15वा अध्याय आणि 30वे वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. दुसऱ्या शमूएलाचा 15वा अध्याय आणि 30वे वचन ज्या ठिकाणी दावीद राजा आणि त्याचे लोक रडत त्या ठिकाणी जैतून डोंगरावर जात आहेत. रडत का बरं? त्याला कारण असं आहे की दाविदाचा पुत्र अबशालोम याने आपल्या पित्याविरुद्ध दाविदाविरुद्ध बंडखोरी केलेली आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दावीद राजा आणि त्याचे लोक जैतून डोंगरावर त्या कारणामुळं रडत जात आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणखीन आम्ही या जैतून डोंगराबद्दल जर आम्ही पाहिलं नवीन करारामध्ये तर जैतून डोंगराजवळ बेथफेगे या ठिकाणी मत्त्याचा 21वा अध्याय 1 आणि 7वं वचन. तर त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी तो आपल्या शिष्यांसोबत आहेत आणि तो शिंगरूवर त्या ठिकाणी बसत आहे जैतून डोंगराजवळ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मत्त्याचा 26वा अध्याय 30 आणि 36 वचन जर आम्ही काढलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या शिष्यांसोबत आहे आणि गीत गाऊन तो त्या ठिकाणी जैतून डोंगरावरून तो खाली आलेला आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. असा हा जैतून डोंगर प्रभू श्री ख्रिस्त आणि त्याचे शिष्य जे आहेत जुन्या करारामध्ये त्याची जी खास लोक आहेत त्यांच्या संबंधित हा जैतून डोंगर आहे असं मला पाहायला भेटतं. आता प्रभू श्री ख्रिस्ताच्या बाबतीत जर आम्ही विचार केला तर या जगाच्या पाठीवर असताना त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे फिलिप्पियाचा 2रा अध्याय 5 आणि 8 वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त या जगाच्या पाठीवर यामध्ये आला, मनुष्य प्रकृतीस त्याने धारण केली. एवढेच नव्हे तर त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि तो वधस्तंभ त्याने सहन केला. अशा प्रकारचं जीवन आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताचं आम्हाला पाहायला भेटतं. लीन आणि नम्रतेने आणि बरंच कष्ट त्याला सहन करावं लागले, खास करून त्याचे त्या वधस्तंभावरचे कष्ट. तर अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या बाबतीत मला पाहायला भेटतात. आणि त्याच्यानंतर आज प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी
आम्ही जी वचने वाचले त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की तो स्वर्गामध्ये घेतला गेला, त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. ठिकाण कुठलं आहे तर जैतून डोंगर, आणि त्या जैतून डोंगरावरून त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे. आणि म्हणून त्याचे जे स्वर्गारोहण जे आहे त्याच्याबद्दल हे एक अद्भुत असं रहस्य आहे, अद्भुत असं रहस्य आहे. आणि ते आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या बाबतीत आम्हाला पाहायला भेटतं. आणि असं नाही की प्रभू श्री ख्रिस्ताने याच्याबद्दल सांगितलं नाही, त्याच्या स्वर्गारोहण बद्दल त्याने सांगितलं. जर आम्ही योहानाचा 6वा अध्याय आणि 62 वचन जर काढलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे ते होतो ते चढताना पाहाल. 6:62. 7:33 त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्याने मला पाठवले त्याचकडे निघून जाईल. या ठिकाणी देखील तो बोलत आहे त्याच्या ज्ञानाबद्दल. 14 असं म्हटलेले आहे की मी जातो व तुम्हाकडे येईल, मी त्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. 16:5 त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्याने मला पाठवले त्याचकडे मी आता जातो. 20:17 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी अद्याप पित्याजवळ गेलो नाही, माझा पिता माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. अशा प्रकारे मी पाहतो की जे गुज किंवा रहस्य ज्याला आम्ही म्हणू की प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, त्याबद्दल त्याने त्याच्या शिष्यांना त्याची कल्पना दिलेली आहे. आणि वचनशास्त्रामध्ये आम्ही ही वचने आम्ही पाहिलेली आहे. आणखीन एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते 9व्या वचनामध्ये की त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचे जे स्वर्गारोहण झालेलं आहे तर त्याची महिमा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. 9वं वचन वाचूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला. या ठिकाणी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताची महिमा आम्हाला पाहायला मिळते. सुंदर असा हा सोहळा आहे, हा स्वर्गीय असा सोहळा आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. वर घेतला गेला, ज्याला आम्ही गुरुत्वावर आकर्षण ज्याला बोलतो, ज्याला ग्रॅव्हिटी फोर्स बोलतो आम्ही, त्याच्या विरुद्ध, निसर्गाच्या विरुद्ध या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे असं ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. असंच निसर्गाच्या विरुद्ध कार्य आमच्या प्रभूने या जगाच्या पाठीवर असताना देखील केलेलं आहे. उदाहरणादाखल जर म्हणायचं झालं तर त्याचं पाण्यावर चालणं, रोग्यांना पूर्णपणे बरं करणं, मेलेल्यांना जिवंत करणं, अनेकांना जेवू घालणं. आम्हाला माहित आहे की 5 भाकरी आणि 2 मासे त्याच्याद्वारे त्याने जवळपास 5,000 पेक्षा अधिक लोकांना जे त्याच्या पाठीमागे होते त्याला ऐकण्यास त्यांना जेवून त्यांनी तृप्त केलेलं आहे. आणि मग त्यांना आध्यात्मिक मानना देखील त्याने त्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे ज्या प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत आहे आणि अशा प्रकारे हा स्वर्गीय सोहळा आहे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताची महिमा होत आहे, ही गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. आणखीन एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. असं म्हटलं आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. आता या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला भेटतो की हा जो उल्लेख या ठिकाणी केलेला आहे मेघाच्या बाबतीत, आणि हा याच्यापूर्वी देखील पवित्र शास्त्रामध्ये याचा उल्लेख आम्हाला पाहायला भेटतो. या ठिकाणी जर आम्ही मत्याचा 17वा अध्याय आणि 1 ते 9 वचन ज्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं आहे त्या ठिकाणी या मेघाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की तेजस्वी मेघाने त्याला त्याचवर छाया केली. जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिले निर्गमनाचा 13वा अध्याय 21 ते 22 वचन, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ,
असा उल्लेख त्या ठिकाणी मला पाहायला मिळतो. निर्गमनाचा 40वा अध्याय 34 ते 38 वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मेघ दिवसा निवास मंडपावर राहील. पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. आणि मग हाच मेघ आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो की या मेघाच्या आड प्रभू ख्रिस्ताला ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मनुष्याच्या दृष्टीआड ह्या ठिकाणी स्वर्गारोहण करणारा जो प्रभू ख्रिस्त आहे त्याला ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. ह्या ठिकाणी देखील प्रभू ख्रिस्ताची महिमा आहे आणि फार सुंदर असा स्वर्गीय सोहळा हा या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मेघाने त्याला दृष्टीआड केलेला आहे. याचं कारण असं आहे की आम्ही जे ह्या शरीरामध्ये आहोत या शरीरामध्ये असताना तो जो स्वर्गीय सोहळा आहे तो या ठिकाणी शिष्य आणि त्याच्याबरोबर असलेले लोक ते पाहू शकत नाही. त्याला कारण एकच आहे की ते आता शरीरामध्ये आहे. शरीरामध्ये असताना हा सोहळा स्वर्गीय सोहळा आम्ही पाहू शकत नाही. परंतु फार सुंदर असा हा सोहळा त्या ठिकाणी आहे की पिता आपल्या पुत्राचं त्या ठिकाणी उभं राहून स्वागत करत आहे. तो त्या ठिकाणी त्याचा महिमा त्या ठिकाणी वर्णिला जात आहे. त्याचा जय जयकार त्या ठिकाणी केला जात आहे. आणि म्हणून हा एक पवित्र असा सोहळा. परंतु त्या ठिकाणी जमलेले जे लोक आहेत ते पाहू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की प्रभू ख्रिस्ताची महिमा आम्हाला ह्या नव्या वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. नंतर आम्ही 10 ते 12 वचने आम्ही वाचलेली आहेत. तर त्या ठिकाणी आम्हाला प्रभू ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते कार्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आम्ही प्रभू ख्रिस्ताला तुमच्या देवाला धन्यवाद देऊया की त्याचं जे स्वर्गारोहण झालेलं आहे त्याद्वारे त्याने आम्हाला एक आशा दिलेली आहे. सुंदर अशी आशा दिली. सुंदर असे अभिवचन त्याने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताचं जे स्वर्गारोहण झालेलं आहे त्याबद्दल या 10 ते 11 वचनामध्ये देखील काही त्याबद्दल वर्णन आहे. ते आम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रभू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्या अगोदर किंवा त्या स्वर्गारोहण त्याचं जे झालेलं आहे ते एक वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त असं त्याचं हे स्वर्गारोहण झालेलं आहे. कारण की तो जसा आहे आणि योहानाचं 20वा अध्याय आणि 27वे वचन त्या ठिकाणी मला पाहायला भेटतं की त्याच्या शरीरावर वन आहेत. अशा प्रकारेच तो स्वर्गामध्ये घेतलेला आहे. आम्ही प्रकटीकरण याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन जर काढलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वध केलेला कोकरा मी पाहिला. वध केलेला कोकरा मी पाहिला. आणि जखर्या याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन जर काढलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. जखर्याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन इष्ट मित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वन आहेत. तुझ्या भाऊंच्या मध्ये या जखमा कसल्या तर तो म्हणेल माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वन आहेत. जखर्याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की ज्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे तो प्रभू ख्रिस्त हा वधस्तंभावर खेळलेला प्रभू ख्रिस्त आणि ते वन घेऊन त्या स्वर्गामध्ये तो गेलेला आहे असं आम्हाला पाहतो. आणखीन आम्हाला पाहायला भेटतं की स्वर्गारोहण झालेला हा जो ख्रिस्त आहे याने मरणावर विजय मिळवलेला आहे.
पत्र याचा 2 अध्याय आणि 13 आणि 15 वचन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने त्याचबरोबर आम्हाला जिवंत केलेलं आहे. जीवनाचा मार्ग त्याने अशा प्रकारे त्याने स्थापित केलेला आहे स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर. आणि म्हणून विजय मिळणारा ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर. तेव्हा त्या स्वर्गामध्ये गेलेला ख्रिस्त आहे, हा विजय असा ख्रिस्त आहे. आणखीन आम्हाला पाहायला भेटते या ठिकाणी या वचनांमध्ये की तो सांत्वन करणारा असा ख्रिस्त आहे. स्वर्गामध्ये गेलेला ख्रिस्त हा सांत्वन करणारा असा ख्रिस्त आहे. त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याचा उल्लेख या 1 ते 12 वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. योहानाचा 16 अध्याय 7 वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी कैवारी तुम्हाकडे पाठवून. इफिसकारास पत्राचा 4 अध्याय आणि 8 वचन या ठिकाणी असं आम्हाला पाहायला भेटतं की त्याने आम्हाला दाने दिलेली आहे. 1 Corinthians 12 अध्याय आणखीन काही वचन आहेत, पत्र आहेत की ज्या ठिकाणी असं आम्हाला पाहायला भेटतं की त्याने आम्हाला कृपादान दिलेले आहेत. आणि म्हणूनच हे संभव होतं की आम्ही त्याची सेवा त्याचे कार्य आम्ही करू शकतो. अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं दान देऊन त्याने आम्हाला दाने देऊन त्याने कृपादाने त्याने आम्हाला देऊन त्याच्या सेवेसाठी त्याने आम्हाला तयार केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याने आमचं सांत्वन केलेलं आहे. आणि म्हणूनच पेत्र त्याचं जीवन आम्हाला ठाऊक आहे, परंतु पवित्र आत्म्याच्या प्राप्तीनंतर जे धैर्य त्याला प्राप्त झालं, जे सामर्थ्य त्याला प्राप्त झालं, आम्हाला पाहायला भेटतं की जवळपास 3000 लोक त्याचं जे भाषण आहे ते ऐकून प्रभूकडे वळलेले आहे, प्रभूचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणखीन आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं की स्वर्गामध्ये गेलेला आमचा प्रभू श्री ख्रिस्त हा प्रायश्चित असा आहे, प्रायश्चित असा आहे असे म्हटलेलं आहे. 1 योहानाचा 1 अध्याय 1 आणि 2 वचन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. आणि म्हणून तो आमचा मध्यस्थी करणारा आहे, आमच्यासाठी विनंती करणारा आहे, आमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, आमच्यासाठी वकिली करणारा असा हा आमचा ख्रिस्त आहे. आणखीन आम्हाला असं पाहायला भेटतं ह्या ठिकाणी की स्वर्गामध्ये गेलेला ख्रिस्त त्याने आम्हाला खात्री दिलेली आहे. काय खात्री दिलेली आहे त्याने? इफिसकारास पत्राचा 2 अध्याय आणि 6 वचन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ख्रिस्तास त्याने आम्हाला स्वर्गलोकी बसविलेले आहे. ख्रिस्तासह त्याने आम्हाला स्वर्गलोकी बसविलेले आहे. इब्रिकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 18 ते 20 वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रमुख याजक झालेला येशू अग्रभागी असा आपल्याकरता आत गेला आहे, तो आमच्या पुढे गेलेला आहे. आणि त्याने देखील आम्हाला त्याच्याबरोबर ते स्वर्गीय जीवन, ते स्वर्गीय राज्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. तो स्वर्गीय जीवनाचा अनुभव आम्ही घेणार आहोत. आणि म्हणून खात्री आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो परत येणार आहे, तो परत येणार आहे. तो परत येणारा ख्रिस्त आहे जसं स्वर्गारोहण झालेला आहे. 1 Corinthians 15 अध्याय आणि 51-52 वचन जर आम्ही काढलं तर त्या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी पाहायला भेटतात. सर्वांच्या परिचयाशी आहे. 1 थेसलोनिकचा 4 अध्याय 13 ते 18 वचन आहे. या ठिकाणी देखील प्रभू श्री ख्रिस्ताच्या येण्याबद्दल आम्हाला पाहायला भेटतं. आणि तो आपल्या मंडळीला घेऊन जाणार आहे. या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रभू श्री ख्रिस्त पुन्हा एक वार या जैतून डोंगरावर आपले पाय ठेवणार आहे. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 27 वचन, जखर्या याचा 14 अध्याय आणि 4 वचन. आणि म्हणून आज स्वर्गारोहण झालेला जो प्रभू श्री ख्रिस्त आहे तो या जगाच्या पाठीवर असताना किती लीन आणि नम्र राहिला. आमच्यासाठी सर्व संकट त्याने सहन केले. वधस्तंभाच्या कार्याद्वारे त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे. परंतु त्यानंतर त्याचं जे स्वर्गारोहण झालेलं आहे तर खरोखरच हा त्याचा महिमा आहे, त्याचं सन्मान आहे, त्याचा राजेश बेशिक असं आम्ही त्याचं
ते गौरव त्या ठिकाणी आहे ते आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी ते दूत आहेत ते अशा प्रकारे बोलत आहेत. ते म्हणाले, अहो गालिलकर, 11 वचन, गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाश घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. आणि म्हणून आम्हाला देखील प्रभू श्री ख्रिस्तामधलं हे जीवन जे प्राप्त झालेलं आहे, 8वं वचन सांगते तर पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, त्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्याने इथे असलेले शिष्याने आम्हाला देखील, जे आम्ही तारण पावलेलो आहोत, ते आम्हाला देखील त्याने सेवा दिलेली आहे, आध्यात्मिक जीवन दिलेलं आहे, पवित्र असं जीवन आम्हाला जगायचं आहे, त्याने सेवा दिलेली आहे. आणि खास करून या ठिकाणी सांगितलं की यरुशलेमात, यहूदा, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्षी व्हाल. आणि म्हणून आम्हाला महत्वाचं जे कार्य आहे ते प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता आहोत तेथे आम्हाला ती गाजवायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या 11व्या वचनामध्ये असं म्हटलं दूतांनी, तुम्ही आकाशाकडे का उभे राहात, का पाहत उभे राहिला? तर आम्हाला देखील स्तब्ध राहायचं नाहीये. आम्हाला तर जो आनंद प्रभूने आम्हाला दिलेला आहे, जे जीवन आम्हाला दिलेलं आहे, आणि त्याबद्दल आम्हाला इतरांना आम्हाला सांगायचं आहे. आणि हेच सर्व काही प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या ह्या जीवनामधून, या कार्यामधून तो आम्हाला सांगत आहे. म्हणून अशा प्रकारे जीवन जगण्यास, प्रभू श्री ख्रिस्ताला आमचा आदर्श ठेवण्यास ते बाप आम्हाला सहाय्य करू, त्याच्या नेहमी प्रार्थना करू. थँक्यू.